नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय, त्या विषयातील भारतातील महिला आरक्षणाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ वुमेन्स रिझर्वेशन इन इंडिया या सब टॉपिकविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते. चला तर पाहूया भारतातील महिला आरक्षणाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ वुमेन्स रिझर्वेशन इन इंडिया. प्रस्तावनेमध्ये बघा, भारतात महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सबलीकरण हे लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिला हक्कांसाठी विविध आंदोलनं होत असताना स्वातंत्र्यानंतर घटनेने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला. मात्र प्रत्यक्षात महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कमीच राहिले. म्हणूनच महिला आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आणि अखेर त्याबाबत निर्णायक पावले उचलली गेली. आता आरक्षणाची गरज का वाटली? भारतीय समाज म्हणजे एक प्रकारची पुरुषप्रधान व्यवस्था आहे. महिलांना शिक्षण, रोजगार आणि राजकीय क्षेत्रात समान संधी मिळाव्यात यासाठी अनेक धोरणे राबवली गेली. परंतु महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व फारसे वाढले नाही. 1950मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही संसद आणि विधानसभांमध्ये महिलांची टक्केवारी अत्यल्प होती. त्यामुळे महिलांना निर्णायक भूमिकेत आणण्यासाठी आरक्षण आवश्यक ठरले. सुरुवातीची पावले. स्वातंत्र्यपूर्व चळवळी. स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग होता. सरोजिनी नायडू, ॲनी बेझंट, अरुणा आसफ अली यासारख्या नेत्या पुढे आल्या. इंग्रज सरकारने काही प्रमाणात महिलांना मतदानाचा हक्क दिला होता. 1917 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला परिषदेतर्फे मतदान हक्कासाठी मोहीम चालवण्यात आली. 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार काही महिलांना मताधिकार प्राप्त झाला, मात्र बहुसंख्य महिला ह्या हक्कापासून दूर राहिल्या. स्वातंत्र्यानंतरचे प्रयत्न. 1950 साली भारतीय राज्यघटना लागू झाली. यात अनुच्छेद 15 आणि 16 नुसार लिंगभेद न करता सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला गेला. मात्र मतदानाचा अधिकार समान असला तरी निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्प राहिले. 1952च्या पहिल्या लोकसभेत केवळ 22 महिला खासदार, सुमारे 4.5% होत्या. ही टक्केवारी पुढील अनेक दशकात फारशी वाढली नाही. 1990च्या दशकातील निर्णायक टप्पा. 1990च्या दशकात महिला आरक्षणाचा मुद्दा निर्णायक वळणावर पोहोचला. 1992मध्ये 73वे आणि 74वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देण्यात आले. या निर्णयामुळे पंचायत राज व्यवस्थेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. पंचायत राजमधील महिलांचे आरक्षण. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद महिलांसाठी किमान 33% जागा आरक्षित करण्यात आल्या. यामुळे देशभरात लाखो महिला नेतृत्वाच्या भूमिकेत आल्या. आजही महिला सरपंच, उपसरपंच म्हणून काम करताना आपल्याला दिसत आहेत. संसद व विधानसभांमध्ये आरक्षणासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि महिला आरक्षण विधेयक 2008. 6 मे 2008 रोजी संविधान 108वी दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला आरक्षण विधेयकात संसदेत मांडण्यात आले. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव होता. राज्यसभा 2010मध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र लोकसभेत विविध कारणांनी हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. आता महिला आरक्षण 2008मधील अडथळे काय होते? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, काही पक्षांचा विरोध, विशेषतः मागासवर्गीय महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा, महिला आरक्षणामुळे पुरुषांच्या संधी कमी होतात असा गैरसमज आणि राजकीय सत्ता केंद्रीकरणाची भीती. ऐतिहासिक टप्पा 2023मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर. 2023मध्ये संसद भवनाच्या नवीन इमारतीत पहिल्याच अधिवेशनात नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 पारित झाला. यातील महत्त्वाचे मुद्दे पाहूया. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST वर्गासाठी आरक्षित जागांमध्येही महिलांसाठी आरक्षण लागू करण्यात आले. नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हे आरक्षण लागू होणार आहे. हा निर्णय महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरला. सकारात्मक परिणाम असे आहेत की या निर्णय प्रक्रियेत महिलांचा थेट सहभाग वाढेल. महिलांसाठी असलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होईल. मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याकडे अधिक लक्ष दिले जाईल. महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल, ज्या योगे समाजातील रूढीवादी विचारसरणीत बदल घडेल. युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. संभाव्य अडथळे काय ते पाहूया.
राजकीय पक्षांमध्ये महिलांना उमेदवारी देताना पक्षांतर्गत मतभेद आढळतात. केवळ कुटुंबियांचा राजकीय वारसा असलेल्या महिलांना संधी मिळण्याचा धोका निर्माण होतो. निवडणुकीत खर्च व गुंतागुंतीमुळे ग्रामीण व गरीब महिलांसमोर अडथळे राहतात. आता महिलांसाठी आरक्षणाची गरज आजही का आहे? 2024 पूर्वी लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व केवळ सुमारे 14% होते. विविध विधिमंडळांमध्ये महिलांची उपस्थिती समाधानकारक नव्हती. राजकीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढल्यास समतोल आणि सर्वसमावेशक धोरणांची अंमलबजावणी शक्य होईल. केवळ संख्यात्मक वाढ नव्हे तर गुणवत्तापूर्ण सहभागासाठी आरक्षण एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता समारोपामध्ये मी असं म्हणेल की भारताने महिला आरक्षणाच्या दिशेने मोठा टप्पा पार केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सुरू झालेला हा प्रवास आता संसद आणि विधानसभांपर्यंत पोहोचला आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 हा भारताच्या लोकशाहीतील स्त्री शक्तीचा विजय आहे. हे आरक्षण महिलांना केवळ संख्या वाढवण्यापुरते मर्यादित न राहता निर्णय प्रक्रियेत प्रभावी भूमिका बजावण्याची संधी देईल अशी अपेक्षा आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिला आरक्षण हे एक प्रभावी आणि आवश्यक साधन ठरणार आहे. धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब करा, शेअर करा.